तुम्ही सुद्धा हेल्थ कॉन्शियस नाश्ता शोधताय का? की ज्यामध्ये कार्ब्स वगैरे अजिबात नसेल, गव्हाची पोळी तर खाणे तुम्हाला टाळायचं असेल आणि भरपूर असं प्रोटीनयुक्त नाश्त्याची रेसिपी जर तुम्ही ट्राय करणार असाल, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. ही तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मग दुपारच्या जेवणात, अगदी रात्रीला सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. एक जरी तुम्ही असा हे नाश्ता बनवून खाल्ला ना, एक ही पोळी, तर पोट भरेल. चव अप्रतिम आहे. सोबतच लो कॅलरीज आणि कार्ब्स त्याच्यामध्ये नाही आहेत. प्रोटीन भरपूर आहे. तर हा नाश्ता बनवतोय आपण बेसनापासनं म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तर इथे बघा आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद आणि जिऱ्याची पावडर घातली होती. पाणी घालून त्याचा बॅटर तयार केलं. मस्तच. लम्प्स नाही राहू द्यायचे. बघू शकता या पद्धतीने. तव्याला अगदी नाममात्र तेल लावायचं. जास्त तेलाचा वापर नको. मस्त आता हा आपण इथे बेसनाचा चिला किंवा मग बेसनाचा डोसा तुम्ही काहीही नाव देऊ शकता. छान पद्धतीने असा स्प्रेड करूयात किंवा तुम्ही याला बेसनाची पोळीसुद्धा म्हणू शकता. आता आपण याला आणखी हेल्दी बनवायचं आहे, तर मग भाज्यांचा वापर हा झालाच पाहिजे. तुमच्या आवडीच्या भरपूर अशा भाज्या याच्यावरती घालायच्या. जसं बेसिक कांदा, टमाटर, सिमला मिरची आणि प्रोटीनयुक्त नाश्ता पाहतोय, तर मग पनीर हे आलंच पाहिजे. पनीर याच्यावरती आपण छान असं ग्रेट करूयात. म्हणजे असं किसून घातल्याने काय होते, दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि भरपूर पनीर आपल्या पोटात सुद्धा जातं. याच्यावरती तुम्ही आणखी काही भाज्या घालू शकता. जसं गाजर किसून घालू शकता, पत्तागोबी, पालक. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यावरती घालू शकता. वरतून आपण थोडंसं लाल तिखट भुरभुरलं, कोथिंबीर घातलेली आहे. अगदी कडेने नाममात्र तेल स्प्रेड करूयात. तुम्हाला नाही तेल घालायचं असेल तर नाही घातलं तरी चालेल, कारण नॉनस्टिकच्या तव्यावरती बनवल्यानंतर हे चिटकत नाही. मस्तच. बघू शकता काय मस्त दिसतोय आणि बनवणं अगदी सोपं आहे. तुम्ही जर वेट लॉस जर्नी करत असाल, तुम्ही वेट लॉसवरती असाल आणि वेट लॉससाठी एखादी रेसिपी शोधत असाल, तर ही अप्रतिमच राहील. तसंही संध्याकाळच्या जेवणामध्ये भाजी कुठली बनवू, स्वयंपाकात काय बनवायचं हा अगदी कंटाळवाणा विषय आहे. तर या रेसिपीला तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. भाजीची गरज भासणार नाही. सोबतच खायला रुचकर, पौष्टिक आणि भरपूर असा व्हिटॅमिन आणि प्रोटीनयुक्त नाश्ता बनवून तयार आहे. आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.